नंदुरबार बहुजन मुक्ती पार्टी लोकसभाचे निवडणूक उमेदवार रोहिदास गेमजी वळवी यांनी नवापूर चौफुली येथील या मोगी माता मंदिर सभागृहात आज बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा उमेदवार यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपला जाहीरनामा लिहून देत त्यांनी सांगितले, आपण निवडून आल्यास आपण दिलेले नंदुरबार या आदिवासी बहुजन जिल्ह्यात संविधानातील अनुसूची 5 100% लागू करून रोजगारासाठी परराज्यात होणारी स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करणार। नंदुरबार जिल्ह्यात MIDC चालू करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध राहणार। शेतमालाला 100% हमीभाव देऊन धान्य, फळे यांची निर्यातीसाठी स्वतंत्र मार्केट तयार करणार। तसेच आंबा, सीताफळ, आमसूल, स्ट्रॉबेरी, केळी, पपई, महू इत्यादीसाठी शासकीय शीतगृहांची निर्मिती करणार। नर्मदा तापी यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पिण्याचे हक्काचे पाणी शेती सिंचन पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपसंचा सिंचन योजना कार्यान्वित करणार। असे अनेक मुद्दे त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जाहीरनाम्यात लिहून दिले आहेत। यावेळी आयोजित पत्रकार परिषद विविध सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून त्यांना राष्ट्रीय किसान मोर्चाचे गुलाबसिंग वसावे, बुद्धिस्ट नेटवर्कचे अविनाश पगारे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे कन्वर वळवी, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बिरबल वळवी, भारतीय निर्जुन किसन वसावे, धनवान पार्टी महाराष्ट्राचे भगवान बोराळे, राष्ट्रीय मूल निवासी महिला संघटनाचे कुंदा तोडकर, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे फॅन्सेस कांबळे, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे महिमा वळवी, रिटायर पेन्शनर संघटनेचे बापू मराठे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। नंदुरबार लोकसभा 2024 बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून मी रोहिदास वळवी मी उमेदवारी दाखल केली आहे। माझा जो जाहीरनामा आहे तो मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे आणि त्यावर जे माझे मुद्दे आहे तर नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अनुसूची 5 ही लागू झाली पाहिजे होती, परंतु ती अद्यापर्यंत लागू केली नाही। तर ती 5वी अनुसूची मी 100% लागू करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1990 पासून MIDC मंजूर आहे। तर तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मला जर जनतेने संधी दिली तर निश्चितच मी सभागृहामध्ये तो आवाज उठवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार। शेतमालाला 100% हमीभाव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नर्मदा तापी यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पिण्याचे पाण्याचे हक्काचे पाणी आहे ते मिळवून देण्यासाठी मला जनतेने जर संधी दिली तर मी सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे। नंदुरबार जिल्ह्यालगत गुजरात राज्यातील तापी नर्मदा जिल्ह्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे नामकरण करून मी सातपुडा जिल्हा या नावाने मी संधी देणार आहे किंवा प्रयत्न करणार आहे। त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्याला पाणी, सिंचन यासाठी मी प्रयत्न करणार आहे। बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। धन्यवाद।